खूप लोक एफ डी करता किंवा टॅक्स सेविंग एफ डी करता इन्व्हेस्टमेंट बँकेत जाऊन करतात. त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना टॅक्स सेविंग तर मिळतो, पण रिटर्न जे आहे हे महागाई दराप्रमाणे मीन्स इन्फ्लेशन बीट नाही करणारे रिटर्न्स देणारे असतात. त्यामुळे आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो की सर तुम्ही टॅक्स सेविंग जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही ALSS फंडमध्ये जा, ज्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट जशी पाहिजे तशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि त्या केसमध्ये तुम्हाला जे रिटर्न्स मिळतील ते रिटर्न्स कमीत कमी 12% वरती मिळतील आणि त्याने तुमची वेल्थ पण क्रिएट होईल. तुम्ही एक त्यामध्ये ALSS फंड जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही तुमची रिटायरमेंट पण प्लॅनिंग करू शकतात. त्यामुळे तुमचे 2 ते 3 गोल तुम्ही अचीव करू शकतात. की पहिली गोष्ट आहे की तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही तशी इन्व्हेस्टमेंट करू शकता. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला त्या केसमध्ये टॅक्स सेविंग पण मिळेल. थर्ड थिंग आहे की रिटर्न्स तुम्हाला जे आहे हे इन्फ्लेशन बीट करून मिळेल. तुम्हाला हे माहिती आहे का की ज्या लोकांनी 2012 पासून टॅक्स सेविंग फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यामध्ये त्यांचे रिटर्न्स जे आहे आज कमीत कमी 13 ते 14% मिळालेच आहेत. त्या केसमध्ये तुम्ही जर एफ डी केली असती तर 5 वर्षाच्या एफ डीमध्ये तेव्हा 7.5%, 8%, 9% जरी मिळाले तरी तुम्हाला त्याच्यावर टॅक्सेशन हा पार्ट वेगळा लागून पोस्ट टॅक्स रिटर्न तुम्हाला हातात 60% तुम्हाला मिळतात. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की तुम्ही जेव्हा रिटर्न्स घेतात तेव्हा ते इन्फ्लेशन बीट करून टॅक्स जाऊन सुद्धा तुमच्या हातात कमीत कमी 12% रिटर्न मिळतात. माझे एक क्लायंट आहे, त्यांनी मला असंच फोन केला होता 2012मध्ये की ते बोलले की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आपल्या टॅक्स सेविंग करता. तेव्हा त्यांचं वय 41 होतं. मी त्यांना सजेस्ट केलं की सर तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे जशी रक्कम येईल तशी तुम्ही रक्कम इन्व्हेस्ट करत जा आणि तुमचं टॅक्स सेविंग पण होत जाईल, तुमचं गोल पण होईल, रिटायरमेंटचा त्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग पण करू शकता आणि मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही इन्फ्लेशन बीट रिटर्न कमवू शकतात. त्या केसमध्ये तुम्हाला अमाऊंट किती पण असो, 10,000 असो, 50,000 असो, 1,00,000 रुपये असो, 1,000 रुपये असो, तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्याप्रमाणे माझ्या क्लायंटने इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांची आज तारखेपर्यंत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे मोठी 5 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. 5,43,000 रुपये. त्याची आजची व्हॅल्यू जर आपण बघितली ती 14,36,000 रुपये आहे. आज त्यांचं 12 वर्षानंतरचं एज जे आहे आज आहे 53 वय. त्यांचा एक गोल होता की मला 55 एजपर्यंत ऑलमोस्ट 15 लाख रुपये तरी पाहिजे की जेणेकरून मी एक चांगला कॉर्पस जमू शकतो. ह्या केसमध्ये त्यांनी तेच केलेलं आहे की छोटी इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी माझ्याकडे टॅक्स सेविंग पण केली आहे आणि वेल्थ पण क्रिएट केली आहे. आणि सेकंड थिंग या केसमध्ये त्यांनी रिटायरमेंट या वेल्थ क्रिएशनमधून त्यांनी रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं आहे आणि रिटर्न्स पण छान मिळाले आहेत. तर मी तुम्हाला त्यांचं एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो आणि तुम्ही बघा की म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स सेविंग पण होऊ शकते, रिटायरमेंट प्लॅनिंग पण होऊ शकते आणि तुम्ही इन्फ्लेशन बीट रिटर्न पण कमवू शकतात. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही जर टॅक्स सेविंग गेला असता तर हे रिटर्न तुम्हाला मिळतात. त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही LIC का देत नाही. LICमध्ये काय होतं की इन्शुरन्स पार्ट जो आहे हा खूप असतो आणि रिटर्न्स पार्ट खूप कमी असतो. म्हणून त्यांना सजेस्ट केलं. आज ते माझ्याबरोबर गेल्या 12 वर्षापासून जोडलेले आहेत आणि सॅटिस्फाईड आहेत. ते रिटर्न तुम्हाला दाखवतो पुढे. टॅक्स सेविंगमध्ये मी माझ्या क्लायंटला सजेशन केलं होतं की सर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि 2012 पासून आम्ही त्यांची इन्व्हेस्टमेंट घेत आहोत. 2012मध्ये आम्ही फेब्रुवारी, डिसेंबर आणि डिसेंबरमध्येच त्यांची 20,000, 10,000 अशी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली इनिशियली स्टेजला आणि ते हळूहळू त्यांचं जसं त्यांच्याकडे टॅक्स सेविंगचे त्यांनी रिटर्न्स बघितले फंड्सचे, त्या फंडमध्ये त्यांनी हळूहळू इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. कधी 20,000, कधी 25,000, कधी 5,000, कधी 1,000 रुपये, कधी त्यांचे 50,000 रुपये अशी इन्व्हेस्टमेंट आम्ही आत्तापर्यंत 14 जून 2024पर्यंत इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. ती आजची इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची 5,43,990 रुपये. त्याची आजची मार्केट व्हॅल्यू आहे 14,36,510 रुपये. तुम्ही जर ॲन्युअलाइज रिटर्न जर बघितला असेल तर यामध्ये 16% रिटर्न मिळालेलं आहे. हे जर त्यांनी जर एफ डीमध्ये केलं असतं तर त्या केसमध्ये त्यांना रिटर्न 9% किंवा 10%च मिळालं असतं आणि तेही पोस्ट टॅक्स जर आपण पकडलं तर त्या हातात त्यांच्या हाताला असं 7.25 ते 7.5% आलं असतं. पण हे रिटर्न जर तुम्ही बघितले आज 16% रिटर्न, त्यात कंपाऊंडिंगली जे त्यांची वेल्थ क्रिएट झालेली आहे ती अगदी सुपर झालेली आहे. अशाच टॅक्स सेविंग, एफ डी आणि अजून काही इन्फ्लेशन बीट
करण्याकरता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता.